आज बनवणार आहेत आपण डाळ कांदा। तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे मसूर डाळ, हे अर्धी वाटी घेतलेली आहे। एक कांदा बारीक कापून, थोडीशी कोथिंबीर आणि हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। तर आपल्याला शेंगदाण्याचं कूट करायचं आहे। इथे मी कढईमध्ये एक चमचा त्यामध्ये कट केलेला कांदा आपल्याला घालायचा आहे आणि कांदा लाल होईपर्यंत तो तेलामध्ये फ्राय करायचा आहे। हे बघा कांदा लाल होत आलेला आहे, तर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर इथे अर्धा चमचा हळद आणि अर्ध्या चमच्यापेक्षा जास्त घरगुती काळा मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ हे घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजायचा आहे। नंतर त्यामध्ये ही डाळ टाकायची आहे आणि हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे शेंगदाण्याचा कूट हा मी थोडासा टाकून घेते। तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये घाला। त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे मी, म्हणजे जवळपास एक अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे। जास्तही घालायचं नाही आहे, कारण आपल्याला डाळ कांदा हा सुका बनवायचा आहे। आणि त्यानंतर थोडीशी मी कोथिंबीर टाकते। तर आता हाय गॅसवरती याला उकळी येईपर्यंत आपल्याला ही भाजी ठेवायची आहे। तर आपण याला ठेवूया। हे बघा उकळी पूर्णपणे यायला सुरुवात झालेली आहे। तर अशी उकळी आल्यानंतर एक मिनिटे आपल्याला ही भाजी उकळू द्यायची आहे आणि 1 मिनिटे झाल्यानंतर गॅस बंद करून ठेवायचा आहे। तर हे बघा बंद केल्यानंतर गॅस ही पूर्ण भाजी घट्ट व्हायला लागते आणि आपला डाळ कांदा हा ड्राय तयार होतो। तर हे बघा आपला हा डाळ कांदा आता तयार झालेला आहे। तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हे बघा थंड झाल्यानंतर हा आपला डाळ कांदा तयार झालेला आहे। चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। बाय बाय। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।